डेव्हलपमेंट ट्रस्ट हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज शारदानगर आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मागणीच्या लवचिकतेचे मापन किंवा मागणीची किंमत लवचिकता त्याच्या मोजण्याच्या पद्धती आपण पाहत आहोत. एकूण 3 पद्धती आपणास देण्यात आलेल्या आहेत. पैकी पहिल्या पद्धतीचा आपण आढावा घेऊयात. पहिली पद्धत जी आहे ती गुणोत्तर पद्धत किंवा त्याला आपण शेकडा पद्धत असे सुद्धा म्हणतो. गुणोत्तर पद्धत किंवा शेकडेवारी पद्धत, शेकडा पद्धत. ही जी पद्धत आहे ती प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केलेली आहे. हे जे शेकडा पद्धत किंवा गुणोत्तर पद्धत आहे ती डॉक्टर मार्शल यांनी विकसित केलेली आहे. आणि या पद्धतीमध्ये किमतीतील शेकडा बदल म्हणजे पर्सेंटेज चेंज, किमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला काय केला जातो, भाग दिला जातो आणि त्याचे गुणोत्तर काढले जाते. ठीक आहे. पद्धत कोणी विकसित केली याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर ही पद्धत शेकडा पद्धत किंवा गुणोत्तर पद्धत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केलेली आहे किंवा त्यांनी शोधून काढलेली आहे. आणि या पद्धतीमध्ये किमतीतील बदलाने मागणीतील बदलाला काय केला जातो, भाग दिला जातो. या पद्धतीमध्ये ज्या सूत्राचा अवलंब करण्यात येतो ते सूत्र पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. अर्थात या किमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला काय केलेलं आहे, आपण भाग दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. ओके. याचं संक्षिप्त रूप पहा. पर्सेंटेज डेल्टा म म्हणजेच काय, मागणीतील शेकडा बदल. पर्सेंटेजमध्ये शेकडा, डेल्टा म्हणजे बदल आणि म म्हणजे मागणी. मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा क म्हणजेच किमतीतील शेकडा बदल. मागणीतील शेकडा बदलाने किमतीतील शेकडा बदलाला काय केला, आपण भाग दिला. ठीक आहे. जाऊया पुढे. पहा, एक उदाहरण घेतलं छोटंसं. इथं समजा की मागणीतील शेकडा बदल जो आहे तो 50% आहे आणि किमतीतील शेकडा बदल हा 25% आहे. तर याचा भागाकार जर केला तर 25 × 25 आणि 25 × 2 = 50. इथे आलं गुणोत्तर 2. म्हणजे इथं मागणीची लवचिकता ही अधिक लवचिक किंवा जास्ती लवचिक आहे असे म्हणता येते.
आणि अशा पद्धतीने मागणीची लवचिकता आपण गुणोत्तर पद्धतीने किंवा शेकडा पद्धतीने मोजू शकतो. ठीक आहे. याचं इंग्रजीमध्ये रूपांतरित सूत्र जे आहे ते कसं होतं पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर किंवा ज्याला आपण म्हणतो ईडी इज इक्वल टू इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू, ह्याचं इंग्लिशमध्ये रूपांतरण ईडी असं आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा पर्सेंटेज डेल्टा क्यू, पर्सेंटेज डेल्टा क्यू भागिले पर्सेंटेज डेल्टा पी. डेल्टा क्यू म्हणजेच काय आहे, क्वांटिटी आहे. मागणीतील बदल, क्वांटिटी संख्या, नगसंख्या, मागणीची नगसंख्या, त्याला क्यू म्हटलेलं आहे, क्वांटिटी. मागणीतील बदल, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. ओके. म्हणजे मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने आपण काय केलेलं आहे, इथं भाग दिलेला आहे. पर्सेंटेज डेल्टा क्यू आपण पर्सेंटेज डेल्टा पी. ओके. जाऊयात पुढे. याचं एक मोठं सूत्र आपल्याला देण्यात आलेलं आहे, जे की गणितीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करून मागणीची लवचिकता मोजण्यासाठी वापरलं जातं. ते सूत्र आपण पाहूयात. मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म पूर्ण भागिले, हे पूर्ण भागिले आहे, डेल्टा क भागिले क. ठीक आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा भागिले म. म्हणजेच याचं पूर्ण जे विस्ताराने जर सांगायचं म्हटलं तर कसं सांगता येईल पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, याला पूर्ण भागिले किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. ठीक आहे. ते आपणाला याचं विस्तारित रूप किंवा याचं गणितीय प्रक्रिया केल्यानंतर कसं रूपांतरण होतं पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म हे तसंच राहील, आणि जे वरती डेल्टा क होतं ते खाली जाऊन आणि ते क वरती येऊन असं याचं गुणाकाराचं रूप आलेलं आहे. याला आपण उलटून गुणिले केल्यानंतर अशा पद्धतीनं त्याचं रूपांतरित सूत्र येतं. ठीक आहे. डेल्टा म भागिले म गुणिले क भागिले डेल्टा क. जे पूर्वी डेल्टा क वरती होतं ते आता काय झालेलं आहे, खाली आलेलं आहे, आणि इथं जे भागिले होतं ते आपण गुणिले केलेलं आहे. अशा पद्धतीनं गणितीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या सूत्राचा अवलंब केला जातो. ठीक आहे. जाऊयात का पुढे. सूत्र परत एकदा सांगूया का. म भागिले डेल्टा म भागिले म गुणिले क भागिले डेल्टा क. आता डेल्टा म म्हणजे काय आहे, तर वस्तूच्या मागणीतील बदल आहे. ठीक आहे. हा जो डेल्टा म आहे तो काय आहे, वस्तूच्या मागणीतील बदल. आणि म काय आहे, तर मूळ मागणी आहे. मग काय आहे, त्या वस्तूची मूळ मागणी आहे. आणि क काय आहे, तर वस्तूची मूळ किंमत आहे क. आणि डेल्टा क काय आहे, हे डेल्टा क काय आहे, तर वस्तूची बदललेली किंमत आहे किंवा वस्तूच्या किमतीतील बदल आहे. ओके. जाऊया पुढे. आता याचं इंग्रजीमध्ये रूपांतरित सूत्र कसं होतं, हे जे सूत्र आहे की नाही, हे सूत्र मराठीमधलं संक्षिप्त आहे. याचं इंग्रजीमध्ये रूपांतरित सूत्र कसं होतं पहा. ईडी म्हणजे काय म्हटलं आपण याला, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ईडी म्हणजे काय म्हटलं आपण, इलॅस्टिसिटी ऑफ
डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू पूर्ण भागिले डेल्टा पी अपॉन पी. ठीक आहे. डेल्टा क्यू अपॉन क्यू म्हणजेच काय, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी. इथं क्यू फॉर क्वांटिटी आहे. क्यू फॉर काय आहे, क्वांटिटी. आणि क्यू डेल्टा क्यू म्हणजे मग क्वांटिटीमध्ये बदल म्हणजे मागणीतील बदल, आणि क्यू म्हणजे काय आहे, मूळ मागणी, मूळ क्वांटिटी किती. डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल आणि पी म्हणजे मूळ किंमत. ठीक आहे. म्हणजेच काय होईल सूत्र पहा, मागणीची लवचिकता ED इज इक्वल टू चेंज इन क्वांटिटी किंवा चेंज इन डिमांड डिवायडेड बाय डिमांड किंवा बेस डिमांड अपॉन डेल्टा पी म्हणजेच काय, चेंज इन प्राइस अपॉन प्राइस जी बेस प्राइस आहे ती. या इंग्रजी सूत्राचं आपण रूपांतरित किंवा त्याला गणितीय प्रक्रिया केल्यानंतर रूपांतरित सूत्र कसं येतं पहा. जे आपण या सूत्राचं रूपांतरण केलं होतं की नाही, या सूत्राला आपण रूपांतरण कसं केलं होतं, हे जे खाली क आहे किंवा किंमत आहे याला वर आपण नेलं होतं आणि इथं गुणिले केलं होतं आणि हे खाली आलेलं होतं. ठीक आहे. आणि हे रूपांतरित सूत्र होतं आपलं, म डेल्टा म भागिले म गुणिले क भागिले डेल्टा क. आता याचं रूपांतरित सूत्र कसं होईल, हे जे डेल्टा पी आहे ते खाली जाईल आणि पी वर जाईल आणि इथं गुणिले येईल. ठीक आहे. पहा, ED इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी. ठीक आहे. हे इथं जे डेल्टा पी होतं ते खाली गेलं आणि पी वरती आलं, इथं गुणाकार झाला. ठीक आहे. पहा, डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी म्हणजेच काय, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले मूळ किंमत भागिले किमतीतील बदल. ठीक आहे. जाऊयात पुढे. हे पहा, डेल्टा क्यू म्हणजे काय, मागणीतील बदल, क्यू म्हणजे मूळ मागणी, डेल्टा पी म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदल आणि पी म्हणजे मूळ किंमत. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाच्या साहाय्याने ही संकल्पना आपण समजून घेऊया. ठीक आहे. अर्थात आपल्याला सोपं उदाहरण घ्यायचं आहे, फार कठीण उदाहरणामध्ये आपण जाणार नाही. पहा, या ठिकाणी वस्तूची किंमत 20 एवढी आहे. त्यावेळेला 10 नगांची मागणी केली जाते. वस्तूची किंमत किती आहे, 20 एवढी असताना किती नगांची मागणी केली जाते आहे, 10 नगांची मागणी केली जाते आहे. आता किंमत बदलली, किंमत जी 20 रुपये होती ती आता 25 रुपये झाली. म्हणजे किमतीमध्ये काय झालेली आहे, इथं किमतीमध्ये वाढ झालेली आहे. किमतीमध्ये काय झालेली आहे, इथं वाढ झालेली आहे. किती वाढ झालेली आहे, तर 20 रुपयावरून किंमत 25 झाली. म्हणजे 5ने काय झाली, किंमत बदलली किंवा किंमत 5ने वाढली. आता या किमतीतील बदलाचा मागणीवर जो परिणाम होतो तो कसा झालेला आहे पहा. किंमत 20 वरून 25 झाली असता मागणी 10 वरून 9 होते. म्हणजेच किमतीमध्ये काय झालेलं आहे, वाढ झाली असता मागणी काय झालेली आहे, 1 नगाने कमी झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण जे सूत्र वापरणार आहोत ते सूत्र आहे ED इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी. इथं सूत्रामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे. सूत्र काय आहे पहा, ED इज इक्वल टू, आपल्याकडे सूत्र आहे आपण पाहूयात. हे सूत्र आपल्याला वापरायचे, ED इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी.
ठीक आहे. या सूत्राचा अवलंब करून आपण काय करणार, मागणीची लवचिकता मोजणार. पहा, आता जे आपण उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण आहे. त्याची सविस्तर माहिती परत एकदा पहा. वस्तूची किंमत किती असताना, 20 असताना किती नगांची मागणी आहे, 10 नगांची मागणी आहे. वस्तूची किंमत 25 झाली, आता किती नगांची मागणी आहे, तर 9 नगांची मागणी आहे. ठीक आहे. 20 रुपये किमतीला 10 नगांची मागणी, 25 रुपये किमतीला 9 नगांची मागणी. म्हणजे किमतीमध्ये 5 ने काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. मागणीमध्ये 1 ने बदल झालेला आहे. हेच आपण समजून घेऊया सविस्तर. डेल्टा पी म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदल आहे. किती आहे तो, 5. डेल्टा पी किती आहे, 5. आलं लक्षात. कसा काढला 5 बदल आपण, 25 ही किंमत मूळ आणि 20 ही बदललेली किंमत. 25 वजा 20 बरोबर किती आलं, 5. अशा पद्धतीने डेल्टा पी किती आहे, 5. मूळ किंमत आणि नवीन किंमत यांच्यातला काय आहे, तो फरक आहे. डिफरन्स बिटवीन बेस प्राइस अँड न्यू प्राइस मधला काय आहे, तो डिफरन्स आहे, फरक आहे. ठीक आहे. मूळ किंमत किती होती, 25. नवीन किंमत किती आहे, मूळ किंमत 20 होती आणि नवीन किंमत किती आहे, 25 आहे. आता मागणीतील बदल किती आहे, 1. कसा काढला हा, तर 10 ही मूळ मागणी आहे आणि 9 ही नवीन मागणी आहे. ठीक आहे. मूळ मागणी आणि नवीन मागणी यांच्यातला फरक म्हणजेच काय आहे, डेल्टा क्यू आहे. ठीक आहे. या ठिकाणी मूळ मागणी किती आहे, 10. नवीन मागणी किती आहे, 9. ठीक आहे. आता इथं पहा, डेल्टा क्यू ईडी इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू पूर्ण भागिले डेल्टा पी अपॉन पी. याचं रूपांतरित सूत्र आपल्याला माहिती आहे. त्या रूपांतरित सूत्रामध्ये या किमती आपण ठेवलेल्या आहेत. आपण काय केलेलं आहे, किमती काय केल्या, या रूपांतरित सूत्रामध्ये ठेवल्या. एक काय आहे, डेल्टा डी किती आहे, 1. आणि डी किती आहे, डी आहे 10. ठीक आहे. 20 काय आहे, 20 ही पी आहे आणि 5 काय आहे, डेल्टा पी. ठीक आहे. पहा काय काय आहे. हे 1 काय आहे, मागणीतील बदल. ओके. आणि 10 काय आहे, मूळ मागणी. आपलं सूत्र काय आहे, लक्षात आलं का, सूत्र परत सांगतो, लक्षात घ्या. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले, याला पूर्ण गुणिले आहे, किमतीतील बदल मूळ किंमत भागिले किमतीतील बदल. सूत्र लक्षात घ्या. हे सूत्र आहे. डेल्टा क्यू किती आहे, 1. क्यू किती आहे, 10. ठीक आहे. मागणीतील बदल 1. 10 वरून मागणी 9 झाली ना, आणि 9 10 वजा 9 किती आलं, 1. आणि मूळ किंमत मागणी किती आहे, 10 गुणिले पी किंमत किती होती, मूळ किंमत किती होती, 20. किमती किती बदल झाला, 5. 25 झाले ना, 20 ची 25 झाली होती आणि त्यामुळे 1 भागिले 10 गुणिले 20 भागिले 5. हेच इथं आपण पाहिलं. 1 भागिले 10 गुणिले 20 भागिले 5. आता याचा जर भागाकार किंवा गणितीय प्रक्रिया केली तर त्याचं गुणोत्तर किती येईल, ते गुणोत्तर येईल 0.4.
आणि 0.4 हे 1 पेक्षा काय आहे, कमी आहे. 0.4 हे 1 पेक्षा कमी आहे, म्हणून ED इज लेस दॅन 1. मागणीची लवचिकता काय आली तर कमी लवचिक आली. ठीक आहे. पहा आपण आतापर्यंत काय पाहिलं, परत एकदा सांगूया थोडक्यामध्ये. मागणीच्या लवचिकता मापनाच्या 3 पद्धती आपल्याला पाहायच्या आहेत. एकूण किती पद्धती आहेत? 3. पहिली पद्धत जी आहे ती गुणोत्तर पद्धत किंवा शेकडा पद्धत. दुसरी पद्धत जी आहे ती आहे एकूण खर्च पद्धत, जी आपण उद्या पाहणार आहोत. आणि तिसरी पद्धत जी आहे ती भूमितीय पद्धत. अशा 3 पद्धती आहेत आणि या 3 पद्धतींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. पहिली पद्धत आपण काय पाहतोय, शेकडेवारी पद्धत किंवा शेकडा पद्धत, गुणोत्तर पद्धत. ठीक आहे. कोणी मांडली, याच्यातल्या महत्त्वाच्या हायलाईट बाबी कोणी मांडली? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. यालाच काय म्हणायचं, गुणोत्तर पद्धत किंवा शेकडा पद्धत असे सुद्धा म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. काय केलं जातं या पद्धतीमध्ये, तर किमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला भाग दिला जातो, किंवा मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भाग दिला जातो. याला काय म्हणायचं, मागणीच्या लवचिकता मापनाची शेकडा पद्धत किंवा गुणोत्तर पद्धत. ओके, जाऊया पुढे. त्याचं सूत्र आपण, छोटं सूत्र जे आहे ते आपण पाहिलं. मागणीची लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता बरोबर, कारण ही किंमत लवचिकता मोजण्यासाठीच ही पद्धत अवलंबली जाते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. ठीक आहे. मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. याचं छोटं सूत्र, संक्षिप्त सूत्र आपण पाहिलं होतं, डेल्टा म भागिले डेल्टा क, म्हणजेच मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा क. ठीक आहे. पहा, छोट्या सूत्रामध्ये किमती ठेवून आपण याचं गुणाकार भागाकार करून गणितीय प्रक्रिया केल्यानंतर मागणीची लवचिकता कशी मोजता येते ते पाहिलं होतं आपण. समजा की किमतीमध्ये 25% बदल झालेला आहे, मागणीमध्ये 50% बदल झालेला आहे. 50 भागिले 25 बरोबर आलं 2. म्हणजे इथं ED इज ग्रेटर दॅन 1 आहे, कारण 2 आलेला आहे म्हणून. ठीक आहे. याचं इंग्रजी रूपांतरित सूत्र आपण पाहिलं होतं. हे जे छोटं सूत्र आहे की नाही, या छोट्या सूत्राचं इंग्रजीमध्ये रूपांतरित सूत्र आपण पाहिलं. मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा क्यू अपॉन पर्सेंटेज डेल्टा क्यू अपॉन पर्सेंटेज डेल्टा पी. म्हणजेच काय, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. जाऊया पुढे. एक मोठं सूत्र आपल्याला पाहायचं आहे, ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण, परत सांगतो. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म पूर्ण भागिले डेल्टा क भागिले क. म्हणजेच काय, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी पूर्ण भागिले किमतीतील बदल भागिले मूळ किंमत. ठीक आहे. याचं रूपांतरित सूत्र कसं आलं होतं पहा. मागणीतील बदल, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, इथं गुणाकार केला आपण, गुणिले मूळ किंमत भागिले किमतीतील बदल. ठीक आहे. आलं लक्षात. ते काय आहे काय नाही आपण पाहिलेलं आहे. डेल्टा म म्हणजे वस्तूच्या मागणीतील बदल, म म्हणजे मूळ मागणी, डेल्टा क म्हणजे वस्तूची किमतीतील बदल, क म्हणजे वस्तूची मूळ किंमत.
ठीक आहे. मोठ्या सूत्राचं आपण इंग्रजीमध्ये रूपांतरण कसं केलं होतं पहा, आणि त्याची गणितीय प्रक्रिया केल्यानंतर रूपांतरित सूत्र कसं केलं होतं. ED इज इक्वल टू, ED फॉर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू, डेल्टा क्यू अपॉन क्यू पूर्ण भागिले डेल्टा पी अपॉन पी. ठीक आहे. त्या इंग्रजी सूत्राचं आपण काय केलं इथं, त्याचं गणितीय प्रक्रिया केल्यानंतर किंवा प्रोसेस केल्यानंतर कसं येतं पहा. जे भागाकारामध्ये होतं ते गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे डेल्टा पी जे वरती होतं ते आता काय आलेलं आहे, खाली आलेलं आहे. डेल्टा पी वरती गेलेला आहे. डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू, इथं भागाकार होता ते गुणाकार झाला, पी अपॉन डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय, डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, क्यू म्हणजे मूळ मागणी, डेल्टा पी म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदल आणि पी म्हणजे मूळ किंमत. ठीक आहे. एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना समजून घेत होतो. पहा काय काय आहे इथं. 10 रुपये किंमत, 20 रुपये किंमत आहे. 20 रुपये किमतीला किती नगांची मागणी केली जाते, 10 नगांची मागणी केली जाते. किंमत आता 20 रुपयावरून 25 रुपये झाली. किंमत किती झाली, 25 झाली. ठीक आहे. किंमत किती झाली, 25 रुपये. मागणी काय होईल, 10 रुपयावरून 9 रुपये होईल, कारण किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणीमध्ये काय अपेक्षित आहे, इथं घट अपेक्षित आहे. 10 वरून मागणी 9 नगांची केली गेलेली आहे. ठीक आहे. तेच आपण पाहिलं, 20 रुपये असताना 10 नगांची मागणी, किंमत 25 झाली, 9 नगांची मागणी. आता डेल्टा पी वस्तूच्या किमतीतील बदल किती आहे, 5. 25 वजा 20 बरोबर 5. 25 ही नवीन किंमत आहे, 20 ही मूळ किंमत आहे. बदललेल्या किमतीतून मूळ किंमत काय केली आपण, वजा केली, तर 5 हे आलं. मागणीतील बदल 1 आहे. नवीन मागणी किती आहे, 9. मूळ मागणी किती आहे, 10. मूळ मागणीतून बदललेली मागणी वजा केली, किती आलं, 1 गुणोत्तर 1. अशा पद्धतीनं डेल्टा क्यू अपॉन क्यू पूर्ण भागिले डेल्टा पी अपॉन पी, याचं रूपांतरित काय आलं, डेल्टा क्यू अपॉन क्यू गुणिले पी अपॉन डेल्टा पी. म्हणजे इथं काय, डेल्टा क्यू किती आहे, 1. मागणीतील बदल किती आहे, 1. 1ने मागणी बदलली ना, 10 वरून 9 झाली, 1ने मागणी बदलली. मूळ मागणी किती आहे, 10. सुरुवातीची मागणी किती होती, 10. 20 काय आहे, मूळ किंमत पी. 5 काय आहे, बदललेली किंमत. कितीने किंमत बदलली, 5ने. आणि अशा पद्धतीने याचं गणितीय प्रक्रिया केल्यानंतर जे काही गुणोत्तर येईल ते किती आहे, 0.4 आलेला आहे. आणि 0.4 हे 1 पेक्षा कमी आहे. अशा पद्धतीने आपण मागणीची लवचिकता मोजू शकतो. या ठिकाणी मागणीची लवचिकता हा जो भाग आहे, त्यामध्ये मागणीच्या लवचिकता मापनाची पहिली पद्धत कोणती, गुणोत्तर पद्धत किंवा शेकडा पद्धत आपण संपवलेली आहे. थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्याच्या तासामध्ये.